गायब झाल्यात की आपल्याला काही कॉन्टॅक्टच करत नाही. कुठल्याच प्रोग्रामला नसतात त्या हल्ली. मी काय म्हणते, आपण त्यांना जाऊन भेटायचं का? चालेल. नाही, काही दिवस माझ्याही डोक्यात येतच आहे की आपण डायरेक्टली एकदा तिला भेटायलाच जावं. नाही, संसारात गुंतणं साहजिक आहे, पण तरी एवढी काय बिझी आहे ती ते जाणून घ्यायचंच आहे मलाही. नाही, गुरफटणं तर साहजिकच आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की स्वतःसाठी, मैत्रिणींसाठी थोडा तरी वेळ काढायला हवा त्यांनी. एक्झॅक्टली. नाही, आपण जाऊच या तिला भेटायला. आणि मी तर म्हणते तेजालाही घेऊन जाऊया बरोबर. म्हणजे कसं, तेजा छान झापून काढेल तिला. अगदी खरं बोललात तुम्ही. आपण तेजाताईंना ना घेऊनच जाऊया. त्या बरोबर धडा शिकवतील त्यांना. हो, डन. डन. आपण जाऊया नक्की तिला भेटायला. आणि तेजाशी मी कोऑर्डिनेट करते. चल, बाय. चल येतो ग. अहो थांबा, पोहे केलेत तुमच्यासाठी, नाश्ता करून जा. अगं ऑफिसला पोहोचून करेन मी, उशीर होतोय मला. नाही, बसा. अगं तुम्हाला आवडतात म्हणून पोहे केलेत मी. बसा, आधी खाऊन जा. बसा. हो 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 बसतो. आणि हा तुमचा टिफिन, वेळेवर खा. खाऊन सांगा कसे झाले. काय? बायकोने जर स्वतःच्या हाताने प्रेमाने भरवलं तरच खाय. काय? अहो लहान आहात का तुम्ही? खाऊन घ्या. ठीक आहे, जाऊ दे मग. थांबा, काय करताय तुम्ही? बरं ठीक आहे, भरवते. तुम्ही पण ना लहान झालात एकदम. हे घ्या. कसे झाल्यात? उत्तम. ठीक आहे. काय हो, ऑफिस मध्ये फार काय झालं? एक सेकंड थांबा. ठीक आहात ना तुम्ही? काय होतंय? पाणी घ्या, पाणी घ्या. बरं बघा, एवढं घाम का आलाय तुम्हाला? बरं वाटतंय ना तुम्हाला? ठीक आहात ना? काय हो? ठीक आहे. हे बघा, तुमची तब्येत ठीक नाही का? काय त्रास होतोय तुम्हाला? मला खरंच कळत नाही. तुम्हाला एकतर खूप घाम आलाय आधीच. आपण डॉक्टरांकडे जाऊयात का? बोलू काय नाही झालं मला. ठीक आहे. हो, काही नाही. काय केवढा घाम आलाय तुम्हाला? हे बघा, मी सांगते तुम्हाला, आपण डॉक्टरांकडे जाऊया. प्लीज ऐका माझं. ठीक आहे. ठीक आहे. अचानक तुम्ही जरा फोन ठेवता का बाजूला? काय चाललंय तुमचं? एकतर बरं नाही वाटत आहे, त्यात खाण्याकडे लक्ष नाहीये तुमचं. काम कामाच्या वेळेला करा आणि खायच्या वेळेला खाऊन घ्या आधी. वल्लू, महत्वाचा कॉल आहे, घ्यावा लागेल मला. ऐका ना, मला माहितीये महत्वाचा कॉल आहे, पण तरी सुद्धा आता ना तुम्हाला खरंच ब्रेकची गरज आहे. तुम्ही काम आणि पर्सनल लाईफ खरंच डिफरन्शिएट करू शकत नाही आहात. वल्लू ऐक ना. तू मला नको शिकू. मी आता काय करायला पाहिजे? प्लीज यार, महत्वाचा कॉल आहे म्हणून मला बाहेर जाऊन बोलायचंय. अरे काय चाललंय तुमचं? महत्वाचाच कॉल आहे ना, मग तो तुम्ही इथेही अटेंड करू शकतात खात खा. पण तुम्हाला आय गेस काहीतरी लपवायचंय माझ्यापासून, म्हणून हे सगळं करताय तुम्ही. इतकं काय महत्वाचं आहे जे तुम्ही माझ्यासमोर नाही बोलू शकत आहात? वल्लू, अगं काही गोष्टी घरातल्यांसमोर नाही बोलू शकत म्हणून मला बाहेर जाऊन बोलायचंय. तुला सगळ्यातलं सगळंच कळायला पाहिजे. हा हट्ट काय? सो प्लीज. मला माहिती तुम्ही माझ्यापासून काय लपवताय ते. हेही माहिती आता कोणाचा कॉल आलाय. एक स्पष्टपणे विचारू का? तुम्ही मौसमी केमिकल्सच्या बाबतीत माझ्यापासून आणखी काही लपवताय का? हे बघ वल्लरी, मी याआधी तुला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. मी काही चुकीचं केलेलं नाहीये, तरी सुद्धा तू संशय का घेते? पुन्हा तेच तेच तेच.
सॉरी सॉरी आय रिअली सॉरी. बोलू होतंय काय माहिती का की डोक्यात ना सतत काम काम आणि काम आहे, त्यामुळे स्ट्रेस वाढतोय, त्यामुळे चिडचिड होते. आपल्या दोघांच्याही डोक्यात सतत काम काम, त्यामुळे तुझीही चिडचिड माझीही चिडचिड. त्यामुळे आपण दोघांनी या गोष्टी खूप शांतपणे हँडल करायला पाहिजे. इनफॅक्ट मी शांतपणे हँडल करायला हव्या ह्या गोष्टी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी. सॉरी ना बोल. ठरवतेस ना? मूड नाही तुमच्या हाताने खाऊन घ्या. बर. अच्छा, म्हणजे बायको रुसलीये तर आता तिने आपल्याला नाही तर आपण तिला भरवायला पाहिजे ना, तेही प्रेमाने. कसे झाले? माय, मी मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. असे झगडत होते दोघं, असे झगडत होते का विचारूच नका ना. काय सांगता सासूबाई? मग म्हणजे प्रेमानं खाऊ घालता घालता अचानक भांडण सुरू झालं. हो ना. पण तुला सांगते, माझ्या मनाला गैरा त्रास होई राहिला होता. अरे त्याला श्वास बी नव्हता घेता येत आणि असा घाम चाली राहिला होता, असा घाम चाली राहिला होता का बस कधी. तरी बी ती माया तोंडाले कुलूप लावायला तयार नव्हती. पण मला सांग, त्याला त्रास का बरं राहिलाय? त्याला बीपीचा त्रास त्यांनी चालू होई गेला का प्रवाह? ते मनोज भाऊजी काय तुमच्यासारखे आहेत का लेचे पेचे आला वाराने गेले उडून? काम करतात ते, जास्तीचं काम झालं असेल म्हणून झाला असेल त्रास. खूप पैसे कमवणाऱ्यांना खूप विचार करायला लागतो हा, त्यामुळे टेन्शन असतात त्यांना. ज्यांना कामच नाही त्यांना कसलं आलंय टेन्शन. हो ना माय, गैरा मरमर करतो मामन्या. आणि ती वकिलीन घरामध्ये कोर्ट भरवल्यासारखी सतत त्याले प्रश्न विचारून बंडावून सोडते. बिचारा मामन्या. सासूबाई, तुमची मायाची नाटकं ना जरा बंद करा. त्या मनोज भाऊजींच्या तब्येतीची काळजी करण्यापेक्षा ना आपल्या पहिल्या मुलाला ही सगळी प्रॉपर्टी कशी मिळेल याचा विचार करा. हा, पट्ट का हो तुम्हाला? पट्ट? एक मुलगा इथे करोडपती होऊन बसलाय आणि दुसरा रस्त्यावरती भाजी विकतोय. पट्ट का? घराची तराच आहे नुसती. ती वल्लरी घराच्या बाहेर पडते कामासाठी परसा घेऊन, आणि आम्ही असतो इथे घरामध्ये थोडी भांडी करत, यांची कामं करत. नोकर ना आम्ही. हाय व पुष्पा, अगं मला बी नाही आवडत ती अशी बाप्या माणसासारखी बाहेर फिरते ती. गंजच राग येतो मला बी. पण सगळा राग घेऊन टाकावा लागतो मला. विचार का बरं? कारण बाहेर जाऊन ती पैसे कमवून आणते, तिच्यामुळे आपलं घर चालतं आणि तिच्यामुळेच या घरामध्ये आपल्याला परत राहायला मिळतंय, हे लक्षात ठेव. हं, हेच हेच तर वल्लरीचे उपकार ना अशा उरावर घेऊन फिरा नुसत्या. वल्लरीने पैसे दिले, वल्लरीने पैसे दिले, वल्लरीने पैसे दिले, चाललंय ते पाहिजे नुसती. बाय हो पुष्पा, बाई असं काय बोलते तू? हां, त्या दोघांनी तुझ्या नवऱ्याला बी काही कमी वेळा पैसे दिले का? हां, सांग बरं मला. का रे बो माया, खरं आहे का नाही? मग एकदा काय ते कपड्याचं दुकानच काढून दिलं, एकदा फटाक्यांचंच दुकान सुरू केलं, एकदा त्या प्रेरणाच्या मदतीने कोकणातून आंबे आणले, ते विकले, आपल्या जळगावून मसाले आणून दिले त्याले. जमला का?
एक तरी उद्योग धड जमला का तुझ्या नवऱ्याले? नाही, मग काय करायचं? हा? हे बाकी ना तुला खूप भारी जमताई. त्या मनोजची कुठली गोष्ट राहिली ना तर तू हेच करते. तो मनोज कसा भारी आणि मी कसा नालायक. ते गुळाच्या भेलीले कसे मुंगळे चिटकता ना तसं चिटकीसन राय तू त्या मन्याच्या प्रॉपर्टीले. मया, अरे अरे काय बोलतो? मया मया ऐक ना मया. सासूबाई, शेवटचं सांगते हं तुम्हाला, शेवटचं सांगते. माझ्या नवऱ्याचा अपमान परत माझ्या समोर होता कामा नये. मी खपवून घेणार नाही. एक तर पहिली गोष्ट, तुमचा संसार करून झालाय. हा, तुमचा संसार करून झालाय. तुमचे हे गेले वैकुंठवारीला. लक्षात घ्या, मला संसार करायचे अजून. आणि तुमचे राहिलेले दिवस आहेत ना, ते चीप राहा आणि इथे घरात शांतपणे दिवस काढा. कळलं? पुष्पा, असं का बरं बोली राहिली तू? मी काय बिघडवलंय तू? काय बिघडवलंय? माझी बहीण सुमन, तुम सगळ्यांनी मिळून ना जेलमध्ये पाठवलं तिला. वेळ लागली तिला, वेळ. वेळांच्या इस्पितळात आहे ती. तरी बी तुमच्या मुलासोबत लग्न केलं मी. संसार करते ना नेटका. हा, आता या घरात आले ना, हा बघा, ही सगळी प्रॉपर्टी ना नाही माझ्या नावावर केलं तर बघा.